सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चमचमीत आणि चटपटीत खायचं असेल तर आज आपण रवा आणि तांदूळ वापरून अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवणार आहोत। अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। त्याचबरोबर कमी जिन्नसमध्ये तयार होणारी आहे। नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। आता या बाउलमध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत। तर तांदळाचं पीठ घेतल्यानंतर इथे मी अर्धी वाटी रवा घेणार आहे। तर इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। जर जाड रवा असेल तो मिक्सरला फिरवून याची पावडर करून घ्यायची आणि नंतर वापरायचा आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। कोमट पाणी करून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर थंड पाण्याचा वापर करायचा नाही। गरम पाणी घातल्यामुळे पीठ आपलं अगदी लुसलुशीत तयार होणार आहे। त्यामुळे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। पाणी सहसा गरम असल्यामुळे आपण अगोदर चमच्याने मिक्स करूया आणि नंतर कोमट मिश्रण झाल्यावरती हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। तर एकजीव करून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। सकाळच्या वेळेस देखील तुम्ही अशा प्रकारे रेसिपी मुलांसाठी बनवू शकता। तर इथे आपला व्यवस्थित पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे। एक चमचा तेल लावायचा आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थित मळून ठेवायचं आहे। पीठ आता आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित भिजल्या जाईल। स्टफिंगसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तर मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही यामध्ये कोणतीही डाळ वापरू शकता किंवा उकडलेला बटाटा देखील वापरू शकता। आता यासाठी लागणारा आपण मसाला बनवून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लाल मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। लसूण घालायचं आहे। त्याचबरोबर आलं घालायचं आहे। 1 चमचा जिरं घालायचं आणि पाणी न घालता आपण याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे मी ओबडधोबड असं वाटण करून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण डाळ वाटून घ्यायची आहे। डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तर अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे। रात्रीच जर तुम्ही बनवून ठेवली तर सकाळच्या वेळेस मुलांना अगदी झटपट देऊ शकता किंवा स्वतःसाठी देखील पोहे उपमा खाऊन कंटाळा आलेला असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे वेगळा नाश्ता बनवून खाऊ शकता। आता डाळ देखील आपण अगदी बारीक करून घ्यायची नाही, ओबडधोबडच आपल्याला ही डाळ व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे। आणि आता ही डाळ आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। सुरुवातीला आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतलेला तो देखील या मिश्रणामध्ये घालायचा आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालणार आहोत आणि यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। तर एवढेच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे, जास्त साहित्य लागणार नाही। यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा घातलेला आहे आणि कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। तर झटपट असं आपलं स्टफिंग देखील बनवून तयार झालेलं आहे आणि 10 मिनिटानंतर आपलं पीठ देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे। दुसरीकडे आता आपण हा नाश्ता बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पीठ आपलं सेट झालेलं आहे। अगदी लुसलुशीत असं पीठ आपलं मळून तयार आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। पिठातील एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे। दोन्ही हाताच्या मदतीने गोल फिरवून याला गोलाकार करून घ्यायचा आहे। तर हाताच्याच मदतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। पोळपाटावर लाटायची काहीच गरज नाही। पीठ अगदी मऊ असल्यामुळे याची पुरी आरामशीर हातावरच तयार होते। तर या ठिकाणी पुरी आपली व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं त्यातील एक मोठा चमचा मिश्रण घ्यायचं आहे, मधोमध ठेवायचं आहे, अंगठ्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे, म्हणजे मिश्रण व्यवस्थित बसल्या जाईल। दोन्ही बाजूच्या कडा व्यवस्थित याला फिरवून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता तुम्ही किती सोप्पा अशा प्रकारचा नाश्ता आपण बनवलेला आहे। तर इथे दोन्ही बाजू आपण व्यवस्थित बंद करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून स्टफिंग आपलं बाहेर निघणार नाही। सर्व बाजूने स्टफिंग एकसारखं फिरवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला तांदळाचा आणि रव्याचा नाश्ता बनवलेला आहे। एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन आपण नेहमी कंटाळा करतो। तर अशा वेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीचा नाश्ता जर बनवला तर घरातील मंडळी, स्वतः तुम्ही सगळेजण तिचे आवडीने खातील। तर आता दुसऱ्याही प्रकारे आपण अशाच सगळ्या या पिठाचा नाश्ता आपण बनवून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरी आपण व्यवस्थित हातावरती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये मिश्रण भरायचं आहे। तर किती सोपी पद्धत इथे मी वापरलेली आहे। कोणीही हा नाश्ता बनवू शकतो किंवा यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही स्टफिंग भरू शकता। पनीरचं स्टफिंग भरू शकता किंवा यामध्ये बटाटा वापरून तुम्ही देखील त्याचं देखील स्टफिंग यामध्ये भरू शकता। आता हे पुन्हा आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। तर हाताच्या मदतीने व्यवस्थित बंद करून झालेलं आहे
अशाच प्रकारे सगळ्या पिठाचा नाश्ता आपण बनवून घेऊया। सगळ्या पिठाचा मी अशा प्रकारे नाश्ता बनवून घेतलेला आहे। आता हा नाश्ता आपण वाफवून घ्यायचा आहे। तर हा नाश्ता आपण वाफवण्यासाठी अजिबात तेलाचा वापर करणार नाही, एक थेंब सुद्धा आपण यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही। आता आपण हा नाश्ता 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित वाफेवरती शिजवून घेणार आहोत। तुम्ही हा नाश्ता गव्हाच्या पिठापासून देखील बनवू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ किंवा रवा वापरून देखील करू शकता, सेम पद्धत वापरायची आहे। तर इथे मी सगळा नाश्ता व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं आपण हा नाश्ता व्यवस्थित स्टीम करून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहेत, नाश्ता आपला व्यवस्थित स्टीम झालेला आहे। तर तुम्ही हाताने व्यवस्थित दाबून बघू शकता, तर नाश्ता थोडासा कडक वाटेल, म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित परफेक्ट असं शिजलेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपण सगळा बनवलेला नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। असाही हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। तुम्ही असाही हा नाश्ता खाऊ शकता किंवा याला फोडणी देखील तुम्ही देऊन खाऊ शकता। दोन्ही पद्धतीने नाश्ता खायला खूप मस्त लागतो। तर तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर किंवा दिसताना नाश्ता किती मस्त तयार झालेला आहे। पण आता या नाश्त्याला मी फोडणी देणार आहे, म्हणजे नाश्ता अजून खायला मस्त लागेल। पॅनमध्ये मी कढीपत्ता आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे। त्याचबरोबर पांढरे तीळ घालायचे आहेत। तीळ घातल्यामुळे कोणताही पदार्थ खायला खूप मस्त लागतो। आता यामध्ये आपण वाफवलेला नाश्ता घालायचा आहे। हाय फ्लेमवरती हा नाश्ता आपण व्यवस्थित टॉस करून घेणार आहोत। जास्त वेळ आपल्याला फ्राय करायचं नाही, एखाद मिनिटभर आपण हे व्यवस्थित टॉस करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपला हा झटपट पण खायला खूप मस्त असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हा नाश्ता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी नाश्ता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे। तुम्ही मुलांच्या डब्याला एकदा नक्की देऊन पहा, मुलं देखील टिफिन नक्की फिनिश करून येतील, एवढा हा नाश्ता मस्त लागतो। तर हा नाश्ता आता आपण गरमागरम सर्व करायचा आहे, तेव्हाच याची मजा खूप छान लागते खायला। तर बघू शकता किती मस्त असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। हिरव्या चटणीबरोबर किंवा केचप बरोबर हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओबरोबर, तोपर्यंत धन्यवाद।